माहीत आहे का? एक अशी भक्ती आहे की जिथे देव आणि भक्तामध्ये काहीच अंतर राहत नाही. जिथे भक्त देवाला म्हणतो, तुझबा नानी कांटाळा. आज आपण अगदी मन लावून याचा खरा अर्थ समजून घेणार आहोत. नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण हरी. आज आपण तुकोबारायांच्या एका अतिशय दिव्य आणि हृदयाला भिडणाऱ्या एका अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. हा अभंग फक्त शब्दांचा संग्रह नाही, तर तो भक्तीचा नाद, समर्पणाची भाषा आणि श्री विठ्ठलांशी केलेली निरागस हाक आहे. तुकाराम महाराज जेव्हा विठोबाशी बोलतात तेव्हा ते भगवानाशी नव्हे, तर आपल्या लेकराशी बोलतात, आपल्या मित्राशी बोलतात आणि कधी रुसलेल्या मायेसारख्या विठ्ठलाशीही बोलतात. तर हा अभंग म्हणजे तुकोबांची विठ्ठलाला, श्री विठ्ठलांना केलेली एक प्रेमळ विनंती, एक आर्त पुकार आणि भक्तीचा असा दीप की जो ऐकणाऱ्याच्या मनात शांतता पेरतो. म्हणून आजचा हा संपूर्ण भाग आपण अगदी हळूच मन लावून भक्तिभावाने ऐकूया. एक एक चरण, एक एक ओवी आणि त्यामागची संपूर्ण भावना मी तुम्हाला कथा स्वरूपात, सोप्या आणि भावपूर्ण भाषेत सांगणार आहे. मी इतकी मोठी ज्ञानी नाही, माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया तुकोबारायांच्या या अमृत मंत्रासारख्या अभंगाची अर्थयात्रा. तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एक भक्त रोज मंदिरात जायचा, नमस्कार करायचा, अभंग म्हणायचा, पोथी वाचायचा. एका दिवशी त्याने श्री विठ्ठलांना विचारलं, विठ्ठला, तू माझ्याकडे बघतोस ना? श्री विठ्ठल हसले आणि म्हणाले, अरे, मी तुझ्याकडे बघतो तेव्हा तू माझ्याकडे बघत नाहीस, आणि जेव्हा तू माझ्याकडे बघतोस तेव्हा तू मनात कुठेतरी दुसरीकडे असतोस. भक्ताने विचारले, मग तुला माझ्यात काय आवडतं? श्री विठ्ठल म्हणतात, जेव्हा तू मनापासून अगदी निरागसपणे मला बोलतोस ना, तेव्हा मला तुझी भक्ती सर्वात जास्त प्रिय वाटते. तुकाराम महाराजही असंच सांगतात की देवाशी बोलताना आपण राजा प्रजा नात्यात नाही, तर मित्रांसारखे, लेकरांसारखे आपुलकीने बोलू शकतो. आणि हाच भाव आजच्या अभंगामध्ये आपल्याला दिसतो. तर चला आता सुरुवात करूया आजच्या अभंगाच्या अर्थयात्रेला. पण तो अभंग कोणता आहे तर चला जाणून घेऊया. अखंड जया तुझी प्रीती, मज दे त्यांची संगती. मग मी कमळापती, तुझ बाणाणी कांटाळा. पडोन राहीन ते ठाई, उगाची संतांची ये पायी. न मगेन करी काही, तुझी आन गा विठोबा. तुम्ही आम्ही पिडो जाने, दोन्ही वाराती एकाने. बसलो धरणे हाका देत दाराशी, तुका म्हणे या बोला. चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला आता माझा अवेर. सगळ्यांना रामकृष्ण हरी. आज आपण तुकाराम महाराजांचा हा अभंग घेणार आहोत. अभंग साधा आहे, पण यात भक्तीचा संपूर्ण मार्ग लपलेला आहे. संगत, अडथळे, देवाशी संवाद आणि शेवटचं पूर्ण समर्पण. आज मी तुम्हाला हा अभंग कथा स्वरूपात टप्प्याटप्प्याने समजावणार आहे. माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार सांगणार आहे. तुम्ही स्वतःला त्या काळात नेऊन पहा, जणू तुकाराम महाराज आपल्याशी बोलत आहेत असं अनुभवा. चला सुरू करूया. अखंड जया तुझी प्रीती, मज दे त्यांची संगती. तुकाराम महाराज एका भक्ताकडे बघून म्हणतात, काय सुंदर आहे त्या भक्ताचं प्रेम. तो देवाला विसरतच नाही. त्याच्या श्वासात विठ्ठल, त्याच्या नजरेत विठ्ठल. अखंड प्रेम म्हणजे काय? जसं आईचं मुलावरचं प्रेम. मुलगा दूर गेला तरी, चुकला तरी, राग केला तरी आईच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम कमी होत नाही. असंच भक्ताचं देवावर प्रेम असतं, अतूट, अखंड. पंढरीला जाणारा एक वृद्ध वारकरी होता. वय 75 ते 80. पायात ताकद नाही,
काठीचा आधार. कोणीतरी विचारलं, काका एवढ्या वयात पायी कशाला चालता, कशाला जाता? वृद्ध हसून म्हणाले, अगं देहाला बळ कमी आहे म्हणून मन थोडं कमी प्रेम करल का? मी श्री विठ्ठलाला भेटायला चाललोय. हाच माझा जीव आहे, हाच अखंड प्रेम. सतत आठवण, सतत आकर्षण, सतत जिव्हाळा, मज दे त्यांची संगती. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, देवा मला त्या भक्तांची संगत दे जे तुझ्यावर अखंड प्रेम करतात. संतांची संगत का? कारण जशी संगत तसं रंगत. सुगंधी फुलांच्या जवळ बसलात तर कपडेही सुगंधी होतात ना, आणि धुराजवळ बसलात तर वास अंगावर येतो. एखादा एक तरुण राऊळ होता, त्याच्याकडे भक्तीबद्दल काही समज नव्हता. तो फक्त विठ्ठलाला नैवेद्य देत असे, पण मन शांत नव्हते. एक दिवस तो एका कीर्तनाला गेला. तिथे महाराज म्हटले, जो विठ्ठलाला मानतो त्याने विठ्ठलासारखी दया अंगी ठेवावी. त्या एका वाक्यानं त्याचं आयुष्य बदललं. तो संतांच्या स्पर्शाने बदलला. संतांची संगत मन शुद्ध करते, विचार बदलते, चित्त शांत करते. मग मी कमळापती तुझ बाण आणि कांटाळा. तुकाराम महाराज म्हणतात, जर मला अशा भक्तांची संगत मिळाली तर मीही कमळापतीसारखा दिव्य गुणांनी भरलेला होईन. त्यामुळे देवा तुला माझी चिंता करावी लागणार नाही. इथे महाराज मोठा धडा देतात. देवा तू माझ्या मागे धावू नकोस. मी स्वतः साधना करेल, स्वतः शुद्ध होईन. ही उच्चतम नम्रता आहे. एक शेतकरी होता. त्याला वाटायचं देव माझी प्रत्येक गरज पूर्ण करावी देवाने. एकदा त्यांच्या गुरूंनी सांगितलं, देव तुझी कर्तव्ये करणार नाहीत. तू तुझ्या कर्माने कमळासारखा हो, तेव्हा देव तुला आपोआप सामील करेल. त्या दिवशी त्याला समजलं, कर्तव्य आणि संगत म्हणजेच कमळापती गुण. आता पडोन राहीन ते ठाई, उगाची संतांची ये पायी. आता तुकाराम महाराज भक्तांची भूमिका सांगतात. मी संतांच्या पायाशी पडून राहीन, भक्त फक्त त्यांच्या मार्गदर्शनात. इतर काही करण्याची गरजच नाही. खरं पाहिलं तर संतांचे पाय म्हणजे त्यांचे मार्गदर्शन, त्यांची शिकवण, त्यांची दयाभाव, त्यांचा दयाभाव. एक मुलगा एका ज्ञानी विद्वानाकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी मला ज्ञान द्या. मी काय करू? गुरुजी हसले. काही करू नको, फक्त माझ्या जवळ राहा आणि निरीक्षण कर. माझ्या शब्दांतून नाही, माझ्या फक्त वागण्यातून शिक. त्या मुलाने वर्षभर काही विचारलं नाही, फक्त बघत राहिला आणि तो स्वतःच संत स्वभावाचा झाला. संतांची संगत, मौन निरीक्षण म्हणजेच स्वभाव परिवर्तन. हे तत्व तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. तुम्ही आम्ही पिढो जाणे, हाका देत दाराशी. या ओळीमध्ये एक अप्रतिम भावना आहे. भक्त आणि देव दोघेही अडचणीत आहेत. भक्त अडला आहे कारण त्याचं मन विखुरलेलं आहे. देव अडला आहे कारण भक्ताला मदत तर करायची आहे, पण भक्तच पळतोय. तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एका कारणाने त्रस्त झालो आहोत. माया, मनाचे विकार आणि संसाराचे ओझे. एक लहान मूल आईपासून दूर पडतं. आई मागून म्हणते, मी इथेच आहे, तुला घेण्यासाठी तयार आहे. पण मुलंच पळत राहतं. तेव्हा आईचंही दुःख होतं आणि मुलाचंही. हा भक्त आणि देवाचा संबंध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी पळत नाही, मी तुझ्या दाराशीच बसलोय, हाका मारतोय, तू मला ऐक. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला. इथे भक्तीचा सर्वोच्च टप्पा आहे. चित्त देणे म्हणजे काय? मनातील सर्व विचार, सर्व इच्छा, सर्व भीती देवाच्या पायाशी ठेवणे. तुला काहीही सिद्ध करायची गरज नाही, फक्त मन अर्पण कर.
एक राजा होता, मोठ्या चिंता आणि मोठी जबाबदारी. एक साधू आला आणि म्हणाला, तू मन देवाला दे, बाकी सर्व आपोआप बदलेल. राजाने एक दिवस मनाने नम्र होऊन देवाला म्हटलं, देवा माझं मन घे. त्या दिवशीपासूनच तो शांत झाला. मनाने शरण गेल्यावर भक्तांच्या जीवनात चमत्कार होतात. न पाहिजे केला आता माझा आवेर. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मी तुझा झालो आहे, मला नकार देऊ नकोस, मला दूर ढकलू नकोस. एक साधी प्रार्थना नाही, हा एक प्रेमाचा आक्रोश आहे. जशी एखादी आई म्हणते, बाळा कुठेही जा पण मला सोडून जाऊ नको, तसाच भक्ताचा देवाशी संवाद. मंडळी, हा अभंग आपल्याला सांगतो की संगत, चांगल्या संगतीमुळे शुद्धता येते, शुद्धतेमुळे देवाशी जवळीक वाढते आणि जवळीक वाढल्यामुळे आपण पूर्ण देवाला शरणागतीने प्राप्त होतो, शरणागतीने शरण जातो. या अभंगात भक्तीचं संपूर्ण विज्ञान लपलं आहे. आज रात्रभर तुम्ही एक विचार करा किंवा दिवसाही केला तरी काही हरकत नाही. माझं चित्त नेमकं कुणाकडे आहे, विठ्ठलाकडे की जगाकडे? एक दिवस मन देऊन पहा ना, बघा जीवन बदलतं का, करून बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा, मोठ्या मनाने माफ करा. आणि आता आपण इथेच थांबूयात. असाच एखादा अभंग माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार मी तुम्हाला समजावून सांगेन. माझा तो अधिकार नाही, पण थोडंसं मी हे केलं आहे, काय म्हणतात, धाडस केलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन अभंग घेऊन. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे कमेंट. आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्री हरी विठ्ठल.